ऐतिहासिक कुरुंदवाड शहर दुर्दैवानं तंबाखू मिश्रित माव्याची पंढरी बनलंय। शहरात खुलेआम बेकायदेशीर मावा विक्री जोमात सुरू असून कारवाई मात्र कोमात आहे। येथील माळभाग महाराणा प्रताप चौक इथे मावा विक्रीचं मुख्य केंद्र असल्याचं समजतंय। दरम्यान शहरात आणि आसपासच्या ग्रामीण भागात देखील याच ठिकाणाहून छोटे पानपट्टी व्यावसायिक मावा विक्रीसाठी घेऊन जातात अशीही माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान या मावा विक्रीवर कोणतीही कारवाई होत नाही, यामागचं गौड बंगाल काय आहे असा सवाल उपस्थित होतोय। शहरातील महाराणा प्रताप चौक, मोमीन गल्ली, नृसिंहवाडी रस्ता आणि ईगल चौक सरकारी दवाखान्यासमोर 20 रुपयांना मिळणाऱ्या माव्याची उघडपणे होलसेल विक्री सुरू आहे। एका ठिकाणाहून दररोज 400 ते 1000 पुड्यांची विक्री केली जात असून ग्रामीण भागातही साठा पुरवला जातो। यातून दिवसाला लाखाची उलाढाल होते। या विषारी माव्यामुळे कुरुंदवाडसह शिरोळ तालुक्यात तरुणांमध्ये तोंडाच्या व घशाच्या कॅन्सरचं प्रमाण कमालीचं वाढलंय। मात्र पोलीस कारवाईचा केवळ फार्स मारतात। अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्याऐवजी ट्रॅफिक अडथळ्याची केस करून माफियांना मोकळं सोडलं जातं। लाखाची कमाई, अवघा 200-300 रुपयांचा दंड आणि या पाठीमागील पोलिसांचं आर्थिक साठलोट आहे काय, असा संतप्त सवाल कुरुंदवाडकर विचारतायत। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेऊन मावा माफियांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पालकांनी दिलाय। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।